पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1 मराठी. पौलाचे तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1. पौलाचे तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 1. सलाम व खोट्या शिक्षणासंबंधाविषयी इशारा. सलाम व खोट्या शिक्षणासंबंधाविषयी इशारा. परमेश्वर आपला तारणारा व ख्रिस्त येशू आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेरित पौल याचकडून माझा खरा विश्वासपुत्र तिमोथ्य याला परमेश्वर पिता व ख्रिस्त येशू आपला प्रभू याचपासून कृपा, दया व शांती असो. मी मासिदोनियास जाताना तुला एफिसात राहण्याची विनंती केली. त्यावेळी तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी की अन्य शिक्षण देऊ नका आणि जी परमेश्वरीय व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका, असे मी तुला सांगितले होते. ते आताही सांगतो. शुद्ध अंतकरणातील, चांगल्या विवेक भावनातील व निष्कपट विश्वासातील प्रीती असणे हा आज्ञेचा हेतू आहे. यास सोडून कित्येक लोक व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत. ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात, परंतु ते काय बोलतात ते व ज्याविषयी ते खात्रीने सांगतात ते त्यास समजत नाही. नियमशास्त्राचा जर कोणी यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे, हे आपल्याला कळते. तोही हे समजतो की नियमशास्त्र धार्मिकांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनिवार, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्य हत्या करणारे, जारकर्मी, पुमैथुनी, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे, याचसाठी आणि जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्याचसाठी केलेले आहे. धन्यवादित परमेश्वराच्या गौरवाची जी सुवार्ता मला सोपवलेली आहे तिला हे अनुसरून आहे. परमेश्वर कृपेबद्दल पौलाने दाखविलेली कृतज्ञता. परमेश्वर कृपेबद्दल पौलाने दाखविलेली कृतज्ञता. ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे मी आभार मानतो. कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व उपद्रव देणारा होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी अविश्वासामुळे न समजून ते केले, म्हणून मजवर दया झाली. ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. ख्रिस्त येशू पापीजनांना तारावयास जगात आला. हे वचन विश्वासनीय व सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे. त्या पापी लोकांपैकी मी मुख्य आहे. तरी जे युगानयुग जीवनासाठी त्याचवर विश्वास ठेवणार त्यास उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने मी जो मुख्य त्या मजविशी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून मजवर दया झाली. जो सनातन राजा, अविनाशी, अदृश्य असा एकच परमेश्वर, त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो. आमेन. माझ्या पुत्रा तिमोथ्या, तुझविषयी पूर्वीच झालेल्या संदेशाप्रमाणे ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्यांच्याद्वारेच सुयुद्ध कर. विश्वास व चांगला विवेक भाव धर. कित्येकांनी हा झुगारून दिल्यामुळे त्यांचे विश्वासरूपी तारू फुटले. ह्यात हुमनाय व अलेक्सांद्र हे आहेत. त्यांना मी सैतानाच्या स्वाधीन केले आहे, यासाठी की त्यांनी निंदा करण्याचे सोडून देण्यास शिकावे. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2 मराठी. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 2. सार्वजनिक उपासनेबाबत सूचना.
सार्वजनिक उपासनेबाबत सूचना. तर सर्वात प्रथम हा बोध मी करतो की सर्व मनुष्यांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व परमेश्वराचे उपकार स्मरण करावे, राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावे, यासाठी की आपण सर्व सुभक्तीने व गंभीरतेने शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा परमेश्वर याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करावयास योग्य आहे. त्याची इच्छा आहे की सर्व मनुष्यांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे. कारण एकच परमेश्वर आहे आणि परमेश्वर व मनुष्य यामधील ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले याची साक्ष यथाकाळी देणे आहे. या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेरित मी सत्य बोलतो, लबाडी करत नाही. विश्वास व सत्य ह्या संबंधी विदेशी लोकांचा शिक्षक असे नेमले. माझी इच्छा अशी आहे की प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद ह्यांचा स्पर्श होऊ न देता पवित्र हस्त उच्च करून प्रार्थना करावी. तशीच माझी इच्छा आहे की स्त्रियांनी स्वतःस साजेल अशा वेशाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे. केस गुंफणे आणि सोने, मोते व मोलमान वस्त्रे यांनी नव्हे, तर सत्कर्मांनी शोभवावे. परमेश्वर भक्ती स्वीकारलेल्या स्त्रियास हे शोभते. स्त्रीने पूर्ण अधीनतेने शांत राहून शिकावे. स्त्रीला शिकवण्याची आणि पुरुषावर धनीपण चालवण्याची परवानगी मी देत नाही. तिने शांत राहावे. कारण प्रथम आदाम घडला, नंतर हव्वा. आदाम भुलवला गेला नाही, स्त्री भुलून अपराधात सापडली. तथापि ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता यात राहिल्यास मुलांना जन्म देण्याच्या योगे तिचे तारण होईल. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3 मराठी. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 3. कोणी अध्यक्ष होण्यास पाहतो तर तो चांगल्या कामाची इच्छा धरतो. हे वचन विश्वासनीय आहे. अध्यक्ष अदृश्य, एका स्त्रीचा पती, नेमस्त, स्वस्थचित्त, शिष्ट, अतिथीप्रिय, सुशिक्षित असा असावा. तो मद्यपी व मारका नसावा, तर सौम्य, भांडण न करणारा, द्रव्यलोभ न धरणारा, आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा, आपल्या मुलाबाळांना भीड मर्यादेचे वळण लावून स्वाधीन ठेवणारा असा असावा. ज्याला आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करील? त्याने मदांध होऊन सैतानाच्या दंडात पडू नये म्हणून तो नवशिका नसावा. त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात पडू नये म्हणून त्याने बाहेरल्या लोकांपासूनही चांगले नाव मिळवलेले असावे. तसेच सेवकही गंभीर असावे, दुबोले, मद्यपानासक्त व पैसा खाणारे नसावे. विश्वासाचे गुज शुद्ध विवेकाने शिकवणारे असावे. त्यांचीही पूर्वी परीक्षा व्हावी आणि अदृश्य ठरल्यावर त्यांनी सेवकपण करावे. तसेच स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या, नेमस्त व सर्व गोष्टीविषयी विश्वासू असाव्या. सेवक एका स्त्रीचा पती असावा. ते आपल्या मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावे. कारण ज्यांनी सेवकपण चांगले चालविले ते आपणास चांगली योग्यता आणि ख्रिस्त येशूवरील विश्वासात फार धैर्य मिळवतात. तुझकडे लवकरच येण्याची आशा धरून हे तुला लिहिले. तरी पण मला उशीर लागल्यास ज्या सदाजीवी परमेश्वराची मंडळी सत्याचा स्तंभ व पाया अशी आहे,
त्या परमेश्वराच्या घरात कसे वर्तले पाहिजे हे तुला समजावे. सुभक्तीचे गुज निर्विवाद मोठे आहे. तो देहाने प्रगट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, परमेश्वराच्या दूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रात घोषणा झाली, जगात त्याचवर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4 मराठी. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 4. खोटे शिक्षण देणाऱ्यांशी कशी वागणूक करावी. खोटे शिक्षण देणाऱ्यांशी कशी वागणूक करावी. आत्मा स्पष्ट म्हणतो की पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील. लबाड बोलणाऱ्या मनुष्यांच्या ढोंगाने ते फूस लाविणाऱ्या आत्म्याच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील. त्या मनुष्यांचा सदसद विवेक डागलेला असा होईल. लग्न करावयास ते मना करतील. आणि विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे यांनी परमेश्वराचे उपकार स्मरण करून ज्यांचा उपभोग घ्यावयाचा अशी परमेश्वराने उत्पन्न केलेली भक्ष्ये वर्ज करण्यास सांगतील. परमेश्वराने उत्पन्न केलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि परमेश्वराचे उपकार स्मरण करून घेतलेले काही वर्ज्य नाही, कारण परमेश्वराचे वचन व प्रार्थना ह्यांनी ते शुद्ध होते. या गोष्टीची बंधुवर्गाला आठवण करून दे, म्हणजे विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. अधर्माच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा आणि सुभक्तीविषयी कसरत कर, कारण शारीरिक कसरत थोडीच उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्वाविषयी उपयोगी आहे. तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. हे वचन विश्वासनीय व सर्वथा स्वीकारास योग्य आहे. याचकरता आम्ही श्रम व खटपट करतो, कारण जो सर्व मनुष्यांचा व विशेष करून विश्वास ठेवणाऱ्यांचा तारणारा त्या सदाजीवी परमेश्वरावर आम्ही आशा ठेवली आहे. तिमोथ्याचा खाजगी जीवनक्रम व शिक्षण. तिमोथ्याचा खाजगी जीवनक्रम व शिक्षण या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकीव. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्या लोकांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुझवर वडील वर्ग हात ठेवित असताना संदेशांच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याची उपेक्षा करू नको. तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचा अभ्यास ठेव. यात घडून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. त्यातच टिकून राहा, कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचेही तारण करशील. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5 मराठी. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5. तिमोथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5. वडिलाला खडसून बोलू नको, तर त्याला पिता मानून बोध कर. तरुणास बंधू मानून, वडील स्त्रियास माता मानून, तरुण स्त्रियास बहिणी मानून पूर्ण शुद्धतेने बोध कर. ख्रिस्ती मंडळीतील विधवा संबंधी परामर्श. ख्रिस्ती मंडळीतील विधवा संबंधी परामर्श. ज्या विधवा वास्तविक विधवा आहेत त्यांचा सन्मान कर. कोणा विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्याबरोबर धर्मनिष्ठ वृत्तीने वागून आपल्या वडिलांचे उपकार फेडावयास शिकावे.
कारण हे परमेश्वराच्या दृष्टीने मान्य आहे. जी वास्तविक विधवा आहे, म्हणजे एकटी पडलेली आहे, तिने आपली आशा परमेश्वरावर ठेवली आहे आणि तिने रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करीत राहावे. परंतु जी विधवा विलासी आहे, ती जिवंत असून मेलेली आहे. त्यांनी अदृश्य व्हावे म्हणून त्यांना याप्रमाणे वागण्याची आज्ञा कर. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घराण्याची तरतूद करत नाही, तर त्याने विश्वास नाकारिला असे होते. तो इसम विश्वास न ठेवणाऱ्या इसमापेक्षा वाईट आहे. जी 60 वर्षाच्या आत नसून एकाच पतीची स्त्री झाली असेल, जी चांगल्या कर्माविषयी नावाजलेली असेल, म्हणजे जिने मुलाबाळांचा प्रतिपाळ केला असेल, पाहुणचार केला असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, संकटात पडलेल्या लोकांची गरज भागविली असेल, सर्व प्रकारच्या चांगल्या कर्मास अनुसरली असेल, अशी नावाजलेली विधवा यादीत मांडून घ्यावी. तरुण विधवास घेऊ नये, कारण त्यांनी कामुक होऊन ख्रिस्ताला सोडल्यावर त्या लग्न कराव्यास पाहतात. अशाच दंडाज्ञा आहे, कारण त्यांनी आपल्या पहिल्या प्रतिज्ञेचा भंग केला. शिवाय घरोघर फिरून त्या आळशी होतात आणि आळशी होतात इतकेच नव्हे, तर बटवड्या व लुडबुड्या होतात आणि बोलू नये ते बोलतात. यास्तव माझी इच्छा अशी आहे की तरुण विधवांनी लग्न करावे, मुले प्रसवावी, घर चालवावे आणि विरोध्याला निंदा करण्यास निमित्त सापडू देऊ नये. कित्येक तर आधीच बहकून सैतानाच्या मागे जाऊन चुकले आहेत. जर कोणा विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या येथे विधवा असल्या, तर तिने त्यांची तरतूद करावी. त्यांचा मंडळीवर भार पडू देऊ नये. म्हणजे ज्या खरोखर विधवा आहेत त्यास मंडळीला साहित्य पुरविता येईल. वडील जे वडील अध्यक्षतेचे काम चांगले चालवितात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य मोजले जावे. कारण शास्त्र म्हणते, बैल मळणी करीत असता त्याला मुसके बांधू नको आणि कामकरी आपल्या मजुरीस योग्य आहे. 2 किंवा 3 साक्षीदार असल्या वाचून वडिलावरील आरोपाचा खटला घेऊ नको. इतरास भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यास सर्वांसमक्ष दोष लाव. परमेश्वर, ख्रिस्त येशू व निवडलेले परमेश्वराचे दूत याचसमोर मी तुला निक्षून सांगतो की मनात अढी न धरता या आज्ञा पाळ. पक्षपाताने काही करू नको, उतावळीने कोणावर हात ठेवू नको आणि दुसऱ्यांच्या पापाचा वाटेकरी होऊ नको. आपल्याला शुद्ध राख. यापुढे नुसते पाणीच पीत राहू नको, तर आपल्या पोटासाठी आणि आपल्या वारंवार होणाऱ्या दुखण्यासाठी थोडा द्राक्षरस घे. कित्येकांची पापे उघड असून ती त्याच पुढे न्याय निवाड्याकरता जातात आणि कित्येकांची त्यांच्या मागून जातात. त्याप्रमाणे उघड अशी काही चांगली कृत्य आहेत आणि जी दुसऱ्या प्रकारची आहे तीही गुप्त राहू शकत नाहीत. पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम तिमथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 6 मराठी. तिमथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 6. तिमथ्याला लिहिलेले पहिले पत्र अध्याय 6. दासासंबंधी बोध. जे दास म्हणून जुवाखाली आहेत, त्या सर्वांनी आपापले धनी सर्व प्रकारच्या सन्मानास योग्य आहेत असे मानावे, यासाठी की परमेश्वराच्या नावाची व शिक्षणाची निंदा होऊ नये. आणि ज्यास विश्वास ठेवणारे धनी आहेत, त्यांनी हे बंधू आहेत म्हणून त्यांचा अवमान करू नये, तर अधिक सेवा करावी. कारण ज्यास सेवेचा लाभ होतो ते विश्वास ठेवणारे व प्रिय आहेत. या गोष्टी शिकव आणि याविषयी बोध कर. खोटे शिक्षण. जर कोणी अन्य तऱ्हेचे शिक्षण देतो आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची जी सुवचने ती
व सुभक्तीनुसार जे शिक्षण ते मान्य करत नाही, तर तो मदांध आहे. त्यास काही कळत नाही. तो वादविवाद व शब्दयुद्ध यामुळे वेडा बनला आहे. यापासून हेवा, कलह, अपशब्द, दुसऱ्यांविषयी कुकल्पना ही उत्पन्न होतात. मन बिघडलेल्या, सत्यास मुकलेल्या, सुभक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची एकसारखी भांडणे होतात. खरीखुरी संपत्ती, संतोष सहित असलेली सुभक्ती तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणलं नाही, आपल्याच्याने त्यातून काही नेवत नाही. आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यानेच तृप्त असावे. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात आणि मनुष्यास नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनात सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून बहकले आहेत आणि त्यांनी स्वतःस फार खेदांनी भोसकून घेतलं आहे. सद्बोध, हे परमेश्वर भक्ता, तू यापासून पळ आणि नीतिमत्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर व सौम्यता यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर. युगानयुगचे जीवन मिळव. त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांसमोर तो सुस्वीकार करून मान्य केला. सर्वांस जीवन देणारा जो परमेश्वर, त्याचवर आणि ज्या ख्रिस्त येशूने पंतय पिलातासमक्ष तो सुस्वीकार केला, त्याच समोर मी तुला निक्षून सांगतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रगट होईपर्यंत तू त्याची आज्ञा निष्कलंक व अदुष्य राख. जो धन्य व एकच अधिपती, राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रगट होणे यथाकाळी दिसण्यात आणील. त्याला सन्मान व युगानयुगचे सामर्थ्य असो. आमेन. प्रस्तुत युगातल्या धनवानास सांग की तू अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो सदाजीवी परमेश्वर आपल्यास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो, त्याचवर आशा ठेवावी. चांगले ते करावे. सत्कर्माविषयी धनवान असावे. दानशील, परोपकारी असावे. जे खरे जीवन ते मिळवण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असे साठवण आपणासाठी करावे. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अधर्माच्या रिकाम्या वटवटी आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले आहे, तिची विरोधी मते वर्ज कर. ती स्वीकारून कित्येक विश्वासापासून चुकून गेले आहेत. तुझबरोबर कृपा असो.